शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी. ऑगस्ट महिन्यामध्ये या 4 योजनांचे पैसे एकत्र जमा होणार बँक अकाउंटमध्ये. एकत्र पैसे 4 योजनांचे येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स समजून घेणार आहोत की कोणत्या अशा त्या 4 योजना आहेत की ज्याचे पैसे ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर एकत्र जमा होणार आहेत. किती ती रक्कम असेल, कोणत्या त्या योजना आहेत, त्यांची नावं काय आहेत, पण त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये एक अशी गोष्ट तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की ती जर केलेली नसेल तर तुम्हाला कदाचित 1 ते 2 योजनांचे पैसे येणार नाही. कदाचित बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त पैसे येतील पण तुम्हाला कमी येतील. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तर सर्वच्या सर्व योजनांचे पैसे तुमच्या अकाउंटला येऊ शकतात, अन्यथा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही तर हा व्हिडिओ पूर्ण पाहात, पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर शेतकऱ्यांना ऑगस्टमध्ये 4 योजनांचे पैसे एकत्र येणार बँक खात्यामध्ये. आता यामधली सगळ्यात पहिली योजना आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना. नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता PM किसान सन्मान निधी म्हणजे जी केंद्र शासनाची योजना आहे त्याच्या हप्त्याबरोबर 4 महिन्याच्या अंतरावर येत असतो. आता जसं की फेब्रुवारीमध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हे दोन्ही हप्ते एकदाच देण्यात आले. त्यानंतर जून महिन्यामध्ये PM किसान योजनेचा 17वा हप्ता हा वितरित करण्यात आला. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा ऑगस्टमध्ये येऊ शकतो. चर्चा अशी झालेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी जो आहे तर त्याचे दोन्हीही हप्ते त्यामध्ये येऊ शकतात. आता ही जी काही योजना आहे तर ही 2023 मध्ये 30/5/2023 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिला मान्यता दिली होती आणि त्यानुसार हिचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलैसाठी 2000, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबरसाठी 2000 आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्चसाठी 2000 रुपये मिळतील. अशा पद्धतीनं हिचे हप्त्याचे त्या ठिकाणी रोटेशन करण्यात आलं होतं. मग आता नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जो आहे तो अजूनपर्यंत वितरित करण्यात आलेला नाही. मग आता काही दिवसामध्ये विधानसभा निवडणूक असल्यामुळे शेतकरी महिला व तरुणांसाठी महत्त्वपूर्ण योजनांच्या घोषणा राज्य सरकारकडून केल्या जात आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता वितरित करण्याच्या तारखेविषयी देखील आता मोठी आशा निर्माण झालेली आहे. या योजनेचा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये वितरित केले जाईल अशी घोषणा त्या ठिकाणी करण्याची शक्यता आहे. बरेच काही लोक असं मानत आहे की नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता फेब्रुवारीमध्ये दोन्ही हप्ते जसे एकदा देण्यात आले होते तसेच आता ऑगस्ट महिन्यामध्ये चौथा व पाचवा हप्ता एकदाच मिळेल अशी देखील आशा आता निर्माण झालेली आहे. त्यामुळेच खूप मोठी आनंदाची बातमी याच्यामध्ये असू शकते की कदाचित 2 हप्ते देखील आपल्याला ऑगस्टमध्ये पाहायला मिळू शकतात. आता त्यानंतरची दुसरी योजना जी आहे की जिच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ऑगस्ट महिन्यात जमा होतील या योजनेचे पैसे, ती योजना आहे पीक विमा 2023. पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं काही नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. 2023 मध्ये राज्यातील 43 जिल्ह्यामध्ये 23,96,000 शेतकऱ्यांचा अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये, बागायती पिकासाठी 27,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकासाठी 36,000 रुपये प्रति हेक्टरी हे शासनाकडून DBT पद्धतीच्या बँक खात्यात टाकणे सुरू झालेले आहे. आता DBT पद्धतीनं खात्यामध्ये पैसे येण्यासाठी एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला नमो किसान सन्मान निधीचाही हप्ता येणार नाही आणि जो केंद्राची योजना आहे तिचा हप्ता येणार नाही. त्यामुळे ते DBT मार्फत कसं काय करायचं आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगेलच, ज्यामुळे योजनेचा सर्व लाभ घेता येईल, सर्व पैसे अकाउंटवर येता येईल. मग यामध्ये फक्त अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे की ज्या शेतकऱ्यांची KYC कंप्लीट झालेली आहे. जर KYC करून देखील रक्कम जमा झाली नसेल तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्णपणे रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. त्यानंतर राज्यामध्ये किती रक्कम जमा होणार आहे हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हे आपण सरकारचे जे काही वेबसाईट आहे PM जे पीक विम्याची त्यावरून आपण इथं दाखवत आहे. तुम्ही इथे पाहू शकता, जिल्हानिहाय माहिती या ठिकाणी आहे. त्यानंतर एक अशी क्रांतिकारी योजना जी तिसरी योजना आहे जिचे पैसे खात्यामध्ये तब्बल 3,000 रुपये त्या ठिकाणी आता जमा होणार आहे. होय, ही तिसरी योजना जिची घोषणा आत्ताच झाली आहे आणि जी शेतकऱ्याच्या पत्नीला किंवा महिलेला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे. खूप क्रांतिकारी अशी योजना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे, जिचे फॉर्म भरणे सुरू आहे आणि फॉर्म भरण्याची मुदत देखील आता वाढवण्यात आलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. होय, लाडकी बहीण योजनेमध्ये शेतकरी आपल्या पत्नी किंवा मुलीचं त्या ठिकाणी खातं उघडू शकतात, तिचा फॉर्म भरू शकतात.
तर अशा लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे 1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 तर असे जवळपास 3,000 रुपये त्या ठिकाणी आता एका महिलेला मिळणार आहे. जवळपास एका घरामध्ये जर पत्नी आणि मुलीचे 2 अर्ज जर भरले तर मुलीचे 3,000 आणि त्या ठिकाणी पत्नीचे 3,000 तर असे 6,000 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला आता या माध्यमातून आता मिळणार आहे. त्यासाठी फॉर्म व्यवस्थित भरलेला गरजेचं आहे. त्यासाठी जे बँक खातं जोडलेलं आहे त्याला आधार लिंकिंग आहे की नाही हे देखील बघणं आता गरजेचं आहे. आधार लिंकिंग कसं करायचं आमच्या चॅनलवर आम्ही व्हिडिओ देखील टाकलेला आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. रक्षाबंधनाला म्हणजे 19 तारखेला रक्षाबंधनाच्या निमित्ताने 3,000 रुपये प्रति महिला बँक खात्यामध्ये टाकणार आहेत असा निर्णय राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे तात्काळ तुम्ही तुमचा अर्ज भरून घेणं, तो अप्रूव्ह करून घेणं, कागदपत्राची पूर्तता करणं गरजेचं आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं अर्ज त्या ठिकाणी आहे. तर अर्जाची माहिती देखील आपण चॅनलवर टाकलेली, ती पाहून घ्या. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी याचा लाभ मिळेल. आता पुढचं आहे रेशन कार्डच्या संदर्भात. रेशन कार्डच्या संदर्भात 12 जुलै रोजी एक GR काढण्यात आलाय, शासन निर्णय काढलेला आहे. त्याच्या माध्यमातून आता 15 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबरपर्यंत 1 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला आनंदाचा शिधा गणेश उत्सवानिमित्त मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिला जाणारा जो आनंदाचा शिधा आहे त्याच वस्तू जिन्सा त्या ठिकाणी याच्या माध्यमातून आता देण्यात येणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 100 रुपये किमतीचं एक पॅकेट बनवून देण्यात येईल. त्यामध्ये 1 किलो चना डाळ, 1 किलो रवा, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल असं आनंदाचा शिधा 1,70,82,000 शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यात येणार आहे. आता यानंतरचं सगळ्यात मोठा जी योजना आहे, सगळ्यात मोठी जे बँक खात्यावर रक्कम येऊ शकते ती म्हणजे 2 ते 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी. होय सरसकट कर्जमाफीची चर्चा आज मी तिला सुरू आहे. ज्या शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत किंवा ज्यांच्याकडे शेती नाही तर अशा शेतकऱ्यांना 2 ते 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याची जी त्या ठिकाणी विचार आहे त्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चालू आहे. शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता हेही पैसे या ऑगस्ट महिन्यामध्ये जमा होऊ शकतात. आता कर्जमाफीबाबत शासन स्तरावर काय सुरू आहे तर याबद्दल BBCच्या एका रिपोर्टनुसार छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या बैठकीत राज्य सरकारनं शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यायला हवी असं जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी म्हणलं. यावर उत्तर देत असताना छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे म्हणाले की राज्य सरकार 3 लाखापर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याचा विचार करत आहे. या बैठकीनंतर राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधताना कर्जमाफीबाबत भाष्य केले. सत्तार म्हणाले, कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा टाकून 3 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का यावर माहिती सरकार गोळा करू लागलं आहे आणि याबद्दल सरकार सहानुभूतीपूर्वक आहे. तर याविषयी लवकरच निर्णय झाला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील ऑगस्टमध्ये त्यांच्या बँकेवर पैसे येऊ शकतात. ह्या होत्या 3 ते 4 योजना ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर आता एकत्र पैसे येणार आहेत आणि शेतकऱ्यांचा आनंदामध्ये खूप वाढ त्या ठिकाणी होणार आहे. ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.